घरचा वैद्य आणि घरचा तंत्रमध्ये मी सर्वांना स्वागत आहे मित्रांनो. बघा, ही तुम्हाला दुधाने वापरायची. पारिजातिकचा मुठभर पारिजातिकचा थोडा पाला घ्यायचा आणि ह्याचा पाला घ्यायचा ह्या दुधानीचा. हे जे बघा फळं कसे आहेत. ही तुम्हाला सायटिकासाठी, रक्तवाढीसाठी, रक्तवाहिन्या चलत नाहीत, वातीसाठी, पोटाचे विकार, पोट साफ होत नाही, रक्त वाढत नाही आणि त्या माणसाला रक्त चढवायची सवय, हे प्रत्येक महिन्यातलं 7 दिवस तुम्हाला ह्या पाल्याचा मुठभर पाला आणि पारिजातिकचा पाला, पारिजातिकचे 2-3 पानं टाकली तरी चालतात. ह्याचा रोज सकाळ संध्याकाळ 10 दिवस काढा करून घ्यायचा मित्रांनो. काढा कसा घ्यायचा आहे, ह्याचा मुठभर पाला घ्यायचा ह्या दुधानीचा आणि पारिजातिकचे 2-4 पानं टाकायचे तुकडे करून, 2 गिलास पाणी टाकायचं, आटवून 1 गिलास राहिलं त्याच्यात चवीप्रमाणे तुम्हाला थोडं गूळ टाकला ते चालतं आहे. शुगर नसणाऱ्या माणसाने काळजी करा. आणि हे घ्यायचं आहे. तुमचं 10-15 दिवसात सायटिकाचे आजार असतील, कंबरदुखी असेल, मानपाटदुखी असेल, तुमचे पोट साफ होत नसतील, पोटाचे विकार असतील, हे सर्व काढतं मित्रांनो. मूळव्याधाचे विकार असतील, मूळव्याधाला सध्या चालतं हे बघा. ह्याचे फळं अशा प्रकारे हे चिंचाच्या पानासारखे पानं असतात बघा मित्रांनो थोडे. ह्याच्यामधून दुसरी एक जात आहे ती घ्यायची नाही आपल्याला, ही घ्यायची. ही जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ही बघा अशी ही पानं आहेत. कारण आत्ता तुमच्यासाठी मी इकडं आलेलो आहे रानात, कारण दुसरीकडे कुठे व्हिडिओ भेटलाच नाही म्हणून म्हणलं एक जणाला सायटिकाचा आजार आहे त्याच्यासाठी आपण अर्जंट जाऊन हे झाड दाखवायला पाहिजे. कारण उद्या सकाळपासून ते औषध घेतील आणि ते माणूस कुठे आराम होईल. तरी एक 10 दिवसाचं प्रत्येक महिन्याचं जर तुम्ही घेतलं तर तुमचे ही मी सांगितले अशी सर्व प्रकारचे रोग जाणार आहेत मित्रांनो. बघा, शरीर शुद्धीकरणासाठी चालते ही. जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. प्रत्येक वेळेस प्रत्येकाला व्हिडिओ पाठवा. हे चला मित्रांनो, नमस्कार, राम राम.